तर फायनली बहुप्रतीक्षित अशा IPLला सुरुवात झाली आहे आणि IPLचे सामनेही सुरू झालेत, रंगतदार होताना तर दिसतातच आहेत. पण या सर्वांपेक्षा पण एक चर्चा जास्त पकडली जाते ती म्हणजे हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातल्या कथित कोल्ड वॉरची. म्हणजे दोघांमध्ये कोणतेही ऑफिशियल वॉर नाहीये, पण फॅन्सनी सोशल मीडियाद्वारे एका कोल्ड वॉरच्याच जणू सगळे संकेत देत आहेत. आणि या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी माझा सहकारी महेश माझ्यासोबत आहे. तर महेश, नेमकं या सगळ्या सिनारिओकडे कसा बघतोयस तू? नेमकं हे वॉर आहे का आणि नेमकं काय सांगशील? जेव्हापासून IPL सुरू झालं तेव्हापासून मुळात अशा पद्धतीचे वॉर पाहायला मिळालेले, मैदानात आणि मैदानाच्या बाहेर आजही पाहायला मिळतात. त्याच्यातच नवीन विषय आला तो म्हणजे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा. ज्या वेळेला मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने इतके वर्ष खेळलं आणि इतके वर्ष कर्णधारपद होतं त्याच्याकडे, त्या काळात त्याने मुंबई इंडियन्सला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलं. त्याचबरोबर आत्ताचा आघाडीचा हार्दिक पांड्या गुजरातमधून खेळत होता. ज्यावेळेला गुजरात संघाची स्थापना झाली त्यावेळेला सुरुवातीलाच त्यानं विजेतेपद पटकावून दिलं. त्याच्यानंतर गेल्या वर्षी उपविजेता राहिला. त्यामुळं हार्दिक पांड्या सुद्धा क्रेज आहे. आता ज्या वेळेला एकाच संघात 2 खेळाडू आलेले आहेत, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा, त्यावेळेला यांच्यात रस्सीखेच सुरू झालेली आहे. आणि रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्यापासून या दोघांमध्ये प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. सोशल मीडिया असेल, त्याच्यानंतर तुम्हाला इतर वर्तमानपत्रांनी सुद्धा त्याच्या बातम्या केलेल्या आहेत की काही व्हायरल व्हिडिओ असतील. त्याच्यामध्ये व्हायरल व्हिडिओ अशा पद्धतीचे आहेत की रोहित शर्मा काहीतरी सांगतो आणि त्याच्याकडे हार्दिक पांड्या दुर्लक्षित करतो. बरं, हे लाईव्ह दिसलेलं आहे, हे आपण असा दावा करत नाही. ज्या गोष्टी लाईव्ह दिसल्या त्याचं सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. बरोबर. आणि पण आता हे सगळं ट्रोलिंग होतच आहे, पण हे सगळे व्हिडिओ जर बघितले तर ते एक प्रकारे फॅन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काढलेले आहेत. त्यामुळे नेमकं त्याच्यात काय वाद आहे की नाही तर आपण स्पष्ट बोलू शकत नाही. तसंच याचसोबत आता दुसरीकडे बोललो तर यावेळेला बऱ्यापैकी मॅक्झिमम कॅप्टन्स चेंज झाले. म्हणजे 10 टीम त्यातल्या बऱ्याच टीमचे यावेळी कॅप्टन चेंज. अजून एक मोठा चेंज म्हणाल तर धोनीच्या जागी आता ऋतुराज गायकवाडला कॅप्टन्सी दिली आहे. पण त्यांचाच एक व्हिडिओ व्हायरल होते, त्यात ऋतुराज गायकवाड सगळे जे निर्णय ते धोनीला विचारून घेते. म्हणजे आता तिथेही चेंज झाला आहे. धोनीची फॅन फॉलोईंग मोठी आहे. चेन्नईचा तर सगळा सपोर्ट फक्त धोनीमुळेच होताना दिसतो. तरी पण त्या लोकांमध्ये असं कोणताच वाद दिसून येत नाहीये. मग हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मामध्येच हा वाद का दिसतोय? म्हणजे नेमकं काय कारण आहे? मुळात दोघेही भारतीय संघासाठी देशासाठी खेळलेले आहेत. तर दोघांचाही जो फॅन फॉलोईंग हा पूर्णपणे वेगवेगळा आहे. मुळात रोहित शर्माची कामगिरी आतापर्यंत हिटमॅन म्हणून असा प्रसिद्ध आहे. हार्दिक पांड्या हा अष्टपैलू बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करतो. मुळात प्रॉब्लेम असा आहे गुजरात आणि मुंबई. ज्या वेळेला हार्दिक पांड्या गुजरात संघाचं कर्णधारपद मिळालं तेव्हापासून हार्दिक पांड्याने एक वेगळी क्रेज निर्माण केली. स्वतःच्या हिमतीवर मॅच जिंकून दाखवू शकतो अशा पद्धतीची आहे. रोहित शर्माकडे ते स्किल आहे. आत्ताच्या कालच्या सामन्यामध्ये एक कुत्रा घुसला. तो कुत्रा असा फिरत होता. तर त्यावेळेला काही लोकांनी आपल्याला तो व्हिडिओ सुद्धा आहे, तो व्हिडिओ व्हायरल सुरू झालेला आहे. त्यावेळेला हार्दिक पांड्याच्या नावाचा लोक फॅन्स नाव घेत होते. तर त्याच्यावरून असं लक्षात येईल की दोघांचं फॅन फॉलोइंग एक पद्धतीचं आणि सध्याचं हे वॉर जे आहे हे वॉर लोकांनी. बरोबर. याच मुद्द्यावर मला असं बोलायचं म्हणजे सरळ एका आपल्या भारतासाठी हार्दिक पांड्याने कितीतरी मॅच जिंकवले, तो एक नॅशनल हिरो आहे. आणि असं असतानाही त्याला कुत्र्याची म्हणजे उपमा दिली जाते, किती चुकीचं आहे. प्लस अजून एक पॉईंट असा येतो म्हणजे कॉर्पोरेट. आता मी नोकरी करतो, आपण नोकरी करतोय, किंवा कोणत्याही क्षेत्रात जो व्यक्ती असतो त्याला कुठेतरी पुढे जायचंच असतं. मग हार्दिक पांड्या स्वतःच्या हिमतीवर जर कॅप्टन्सीपर्यंत जातोय, यात अर्थात हा निर्णय संपूर्णपणे मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाचा आहे. मग या सर्वांना हार्दिक पांड्या जर ट्रोल होतोय तरी कुठेतरी चुकीचं आहे का? आणि याच्यावर रोहित शर्माने काहीतरी ऑफिशियल स्टेटमेंट दिलं असतं तर फरक पडला असता का? असा पण एक मुद्दा आहे. दोघे भारतीय संघासाठी खेळलेले आहेत, खूप वर्ष एकत्र राहिलेले आहेत. हार्दिक पांड्या सुद्धा कित्येक वर्ष मुंबईसाठी खेळलेला आहे. तो असताना सुद्धा जेतेपद रोहित शर्माने मिळवलेलं आहे. मुळात हा जो विषय आहे हा विषय त्या दोघांच्या फॅन्स लोकांनी तयार केला आहे की या दोघांमध्ये वॉर आहे. अद्याप असं स्पष्ट झालेलं नाही, कारण दोघांकडूनही ऑफिशियली असं कुठले स्टेटमेंट आलेलं नाही. दोघेही व्यवस्थित खेळताना दिसत आहेत. कालची पहिली मॅच होती, त्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर टाकली, रोहित शर्माने ओपनिंग केली, असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पण तेच ह्याच मुद्दा असाच आहे की दोघांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाहीये. पण रोहित शर्माचं ऑफिशियली हे कॅप्टन्सी माझ्याकडून हार्दिक पांड्याला दिली जात आहे असं जर बोललं असता, त्यामुळे मर्जीनुसार हे झाले असं जर त्याच्या फॅन्सला कळालं असतं तर कदाचित हार्दिक पांड्याला एवढा हेट सोसावा लागला नसता का? असं झालं असतं का तुला वाटतं? मुळात दोघांकडून जोपर्यंत वाद आहे हे आता 2-4 व्हिडिओ जर का काही व्हायरल झालेले आपण सोशल मीडियावर पाहिले तर त्याच्यातून तसं जाणवतं. पण प्रत्यक्षात दोघांकडून कसली स्टेटमेंट नाही. ज्या वेळेला एखाद्या बाजूने स्टेटमेंट येईल
त्याच वेळेला हा वाद आहे असं आपण म्हणू शकतो. कथित कोल्ड वॉरचा मुंबई इंडियन्सच्या गेमवर काही फरक पडेल का? म्हणजे 5 वेळा जिंकलेलं मुंबई इंडियन्स मागील 2 वर्षात त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही. मग आता ह्यावेळेला तर हार्दिक पांड्यासारखा एक खमका प्लेअर त्यांचा आलेला आहे, मॅच विनर. पण हे आता कोल्ड वॉर, जी कथित कोल्ड वॉर म्हटली जाते ती सुरू आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गेमवर काय फरक पडेल का? म्हणजे तुला काय वाटतं? असं काही होईल असं वाटत नाही. तुम्ही जर का कालची जर का पहिली मॅच पाहिली तर रोहित शर्मा जशा पद्धतीने खेळत होतो त्याच पद्धतीने त्याने बॅटिंग केली, चांगल्या धावा काढल्या. हार्दिक पांड्याला चांगली बॉलिंग टाकता आली नाही, त्याच्या 2 ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा काढल्या गेल्या आणि संघात अजूनही खेळीमेळीचं वातावरण आहे. आता ते व्हिडिओ जे व्हायरल झाले हे प्रकरण वेगळं आहे. हे त्यांच्या दोघांच्या फॅन्स इकडून तिकडून व्हायरल केलेले आहे. मुळात आत्ताचे जे सगळे सामने जे पाहिले त्याच्यामधून असं वाटतं की मुंबई इंडियन्समध्ये खेळाडूंमध्ये असं काय वादविवाद असेल असं जाणवत नाही अजून तरी. अगदी बरोबर. आता वादविवाद आहे की नाही, ऑफिशियल स्टेटमेंट तर आलेलं नाहीये, त्यामुळे आता बोलू शकत नाही. होप्सो आपल्याला रंगतदार सामने बघायला मिळतील असं वाटतंय. तर मी शशांक महेश आणि आमची पुढारी न्यूज डिजिटल असेच खास व्हिडिओज आणि चर्चा तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज.